येवला नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली असून प्रभाग क्रमांक 5 मधून जयाबाई सुनील अण्णा जाधव यांची नगरसेवकपदी निवड झाली आहे। त्यांच्या या विजयामुळे प्रभागात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। सुनील अण्णा जाधव हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहिले असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याने त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये मोठा विश्वास आहे। या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की सर्व समाज बांधवांनी आमच्यावर जो विश्वास व्यक्त केलाय तो विश्वास आम्ही निश्चितच सार्थ ठरू। प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा आणि विकास कामांना प्राधान्य देऊन काम केले जाईल। जयाबाई जाधव यांनी यापूर्वीही नगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले असून त्यांच्या कार्यकाळात येवला शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। त्यांच्या अनुभवाचा लाभ येत्या काळात प्रभाग क्रमांक 5 सह संपूर्ण शहराच्या विकासासाठी होईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। या विजयाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून ताई या ठिकाणी निवडून आल्या आहेत। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? प्रथम आम्ही जनतेचे आणि मतदारांचे खूप खूप आभार मानतो। सामान्य जी स्त्री आहे, आम्ही ओबीसी याच्यातून मोडतो, पण जनरल जागेमध्ये उभं राहून सर्वांनी हिंदू, मुस्लिम आणि इतर समाजाने जी साथ दिली आणि त्याच्या प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आलो, त्याच्याबद्दल मतदारांचे आणि जनतेचे प्रथम आभार मानतो। ताई या ठिकाणी नगराध्यक्ष देखील होतात। ताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामे येवला शहरात झाली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? 2006 साली माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब यांनी आम्हाला तिकीट दिलं आणि उभे राहा सांगितलं। म्हणलं साहेब, आमची ती परिस्थिती नाही आहे, तुम्ही तुमचं कार्य चांगले, तुमचं सामाजिक कार्य, गणेश उत्सव, अति कोणताही धर्माचा काही असो, तुम्ही त्याच्यात सहभागी होतात, तुमचं कार्य आम्हाला आवडलं, आम्ही ताईंना तिकीट देतो, त्यांना उभे करा। तर मग उभे केल्यानंतर ती त्यावेळेसही प्रचंड मतांनी निवडून आली। त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर जे आरक्षण पडलं महिलांचं ओबीसी नगराध्यक्षासाठी, साहेबांनी सांगितलं होईल, ही जयाबाई जाधव नगराध्यक्ष होईल आणि गावाचा विकास आपण त्या पद्धतीने खूप छान करू। मग माननीय भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आज नगराध्यक्षही झाली ती जयाबाई जाधव, आणि गावाचे विकास कामं, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, कुंभ पाण्याचे मोठमोठे टाक्या बांधणे, रोड, गटारी, याचे बरेच कामे आम्ही त्या 2009 ते 11 या काळामध्ये केले होते। आणि त्याच्यानंतर आम्ही 10 वर्ष ताईंना आम्ही म्हणलं, आम्ही नगराध्यक्ष झालो साहेब, आता दुसऱ्याला चान्स द्या। मग साहेबांनी 2 जणांना तिकीट देऊन आम्ही त्यांनाही विजयी केलं। नंतर यावेळेस परत साहेबांनी आम्हाला, म्हणजे सन्मान्य माजी खासदार समीर भाऊ आणि पंकज भाऊ आमदार यांनी बोलवून आणि आमचे दिलीप अण्णा खैरे यांनी सांगून, बा तुम्ही, आम्ही परत जयाबाई जाधव यांना तिकीट डिक्लेअर करतोय, तुम्ही तुमच्या बरोबर जो उमेदवार देतोय मुस्लिम समाजाचा त्यालाही तुम्हाला निवडून आणायचं आहे। म्हणलं साहेब, इथं जाती भेदभाव काही नाही, आम्ही दोघं हसू खेळून सगळ्यांकडे मतं मागून प्रचंड मतांनी निवडून आणि माझ्यावर विश्वास ठेवून हिला तिकीट देऊन जावेद भाई लखपती यांनाही तिकीट दिलं आणि आम्ही दोघंही खूप मतदारांच्या आशीर्वादाने प्रचंड मतांनी विजयी झालो। आणि या संदर्भातून आता निवडून आल्यानंतर राहिलेले जे जनतेचे कामं आहे, त्या प्रकारे कोणतेही राहू, कोणतीही समस्या राहू, जन्म दाखला राहू, मृत्यू दाखला राहू, घरपट्टी, पाणीपट्टी, साफसफाई, पाण्याची व्यवस्था, सर्व कामात लक्ष घालून 5 वर्ष जनतेची सेवा करू, असं मी हे जयाबाई जाधव यांच्या माध्यमातून आणि लखपती जावेद यांच्या माध्यमातून जनतेस व येवल्याच्या नागरिकांना ग्वाही देतो। प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? प्राधान्यक्रम असा असणार आहे, पहिले आम्ही राहिलेले जे रोड राहिलेले आहे बनवायचे, उदाहरणार्थ शनी पटांगणमध्ये जे काही भाग राहिलेला आहे, सुंदरनगरमध्ये काही रोडचे काम बाकी आहे, त्याला पहिले विकसित करण्याचं आम्ही प्राधान्य देऊ। आता युवकांसाठी आम्ही जिमचा प्रस्ताव मांडला होता माननीय भुजबळ साहेबांकडे, त्यांनी तो मंजूर करून आमचे व्यायामशाळा आहे श्री काटे मारुती तालीम संघ याला निधी दिला। आम्ही त्याची आता खूप सुधारणा करून तिथं व्यायाम साहित्य आणणार आहे। तसंच आमच्या प्रभागामध्ये ज्या 2-3 व्यायामशाळा आहे, परदेशपुरा आहे, श्री दत्त व्यायामशाळा आहे, घासिका वस्ताद आहे, आणि परदेशपुरामध्ये ज्या मुस्लिम युवकांचं जिम खोलण्याची जी आणि व्यायामशाळा बांधण्याचा जो प्रस्ताव आमच्याकडे दिलेला आहे, ते आणून त्यांना बांधण्यासाठी आणि जागा देण्यासाठी प्रयत्न करू। तुम्ही जे आम्हाला होत करू, म्हणजे जावेद भाई लखपती आणि जयाबाई जाधव कायम या मतदाराच्या, नागरिकांच्या सेवेसाठी सदैव हजर राहतील, आणि त्यांच्या आमच्या हातून सेवा घडो
हीच ईश्वरचरणी प्रभूचर ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.